नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज आठवड्याच्या दिवसाची पहिली सुरुवात असते, कारण आज सोमवार म्हटलं की कामांची थोडीशी धावपळ राहते. मुलांना स्कूल असते, टिफिन वगैरे द्यायचा असतो, हो की नाही. तर सकाळी सकाळी थोडीशी कामांची धावपळ असते आपली. आता सकाळचं शांत वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज जेव्हा कानावर येतो ना, तेव्हा खरंच खूप छान आणि मस्त असं वाटतं. सकाळी साईला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर ना, घरी आल्यानंतर फ्रेश झाले आणि देवाची देवपूजा करायला घेतली. सकाळी देवाची देवपूजा केली की दिवसाची सुरुवात कसं छान होते ना. देवाचं नाव घेऊन जर सुरुवात केली ना, तर सगळा दिवस कसा छान आणि फ्रेश जातो. तर आज नाश्त्यासाठी ना इथे मी बनवला होता सॉफ्ट मेथी पराठा. आता हे ना गरम गरम पराठा आहे म्हटल्यानंतर आणि साईचं पण खाऊन झालेलं होतं, त्यामुळे मी एकटीच राहिली होती नाश्ता करायची. त्यामुळे मी पण लगेच इथे नाश्ता करायला बसले. आणि गरम गरम आपण जेव्हा नाश्ता करतो ना, तेव्हा क्या बात आहे, हो की नाही. गरम गरम खाण्याची मज्जाच खूप वेगळी असते. साई स्कूलमधून आल्यानंतर ना नाश्ता वगैरे त्याचा खाऊन झाला आणि त्याला ना आता मी अभ्यासाला बसवलं होतं, कारण एक्झाम चालू आहेत आणि मुलांचा अभ्यास म्हटलं की अजिबातच मन लागत नाही. पण आई म्हणून आपल्याला ना थोडंसं प्रेमाने घ्यावं लागतं, थोडंसं समजून सुद्धा सांगावं लागतं. आणि त्यांची मेहनत, आपली पण थोडासा पेशन्स, हे सगळं मिळून ना मुलांचं फ्युचर अगदी ब्राईट करत असतं, हो की नाही. आईची लाईफ पण सोपी नसते का नाही. प्रत्येक मुलासाठी सगळं काही करायचं असतं आणि आईवर ना भरपूर सारी जबाबदारी असते. मुलांना चांगलं घडवणं, त्यांना शिकवणं, हो की नाही. प्रेमाने आणि प्रॅक्टिसने ना सगळं आयुष्य पॉसिबल होत असतं. फक्त आपल्याला थोडासा ना पेशन्स ठेवावा लागतात. हे सगळ्या गोष्टी ना एक आई म्हणून आपल्यावरती मोठी जबाबदारी असते आणि ते पण सगळ्या आया मिळून ना आपण पार पाडत असतो, हो की नाही. तर असं नाही, ते साईच्या अभ्यासाच्या मागे मी लागलेले होते, कारण चालू एक्झाम चालू असल्यामुळे ना मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे भरपूर मोठा टास्क होऊन गेलेला आहे. तर बघा, इथं अभ्यास आला तर त्याला मी बसवलं, त्याला थोडंसं रिव्हिजन सुद्धा करून घेतली आणि त्याचं चालू होतं. मग आता मी अभ्यास केला ना, त्याच्या बदली मला काय देणार? तर तुमच्याकडे असं असतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. कारण माझं तर असंच होतं, साईला जेव्हा पण मी अभ्यास सांगते ना, तर त्याचं चालू राहतं. मग मी अभ्यास करतो, पण त्याच्या बदली तो मला काय देते? तर इथे ना त्याच्या बदली म्हणून आम्ही प्रॉमिस केलं होतं की मी तुला चहा बनवून देईल किंवा मग तू सरबत बनव. आता हा चहा मी बनवून देणार नव्हते, तर त्याला तो चहा बनवायचा होता, म्हणून त्याचं चालू होतं. पण मला वाटलं तो मुद्दाम बोलतोय किंवा नाही बनवणार चहा, पण त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि नाही, मला चहाच बनवायचा आहे असं म्हणून ना त्याने 1:45ला चहा बनवायला घेतला. आता मी त्याला सांगत होते 1:45 वाजलेत, एवढ्या उन्हाचा चहा पित नाहीत, पण त्याला काय ऐकायचं नव्हतं. त्याला मात्र चहाच प्यायचा होता, त्यासाठी ना तो चहा बनवायला गेला. तर बघू आता आपण हा चहा बनवतोय की सरबत बनवतोय, चला बघूयाच. नको, आता चहाचा टाइम आहे कसा 1:45 वाजली आत्ताशी. रानू नको म्हणलं का? काय करतो आता? चहाला दूध नाहीये तर करायचीस का? किती लिंबू टाकतोय? मी बास झाली. गाळणी घे. हा, गाळणीने खालो. आता काय कमी पडलं? आधी हलव चांगलं व्यवस्थित, मग देते तुला ग्लास. काय राहिलं आता? कलर नसतो ऍड करायचा रानू. बस झाला, बस कलर येतो.
मेरा जूस ले दे. नको म्हटलेल्या सगळ्या गोष्टी मुलांना करायच्या असतात, हो की नाही. तर बघा इथे ना खूप सुंदर असा साईने ना सरबत बनवलेला होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. तर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत सर्वांना टेक केअर.